विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी राजकीय आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या। त्या आघाडीमध्ये कुणाकुणाचा समावेश असेल बघूया एक रिपोर्ट। विधानसभेला तिसरी आघाडी उभारण्याच्या हालचाली। बच्चू कडू, तुपकर, संभाजीराजेंची तिसरी चाल। तिसरी आघाडी टेन्शन कुणाला? विधानसभा निवडणुकीत तिरंगी सामना होण्याची शक्यता आहे। एकीकडे महायुती आणि दुसरीकडे महाविकास आघाडी अशी लढत होणार आहे। तर या दोघांच्याही विरोधात तिसरी आघाडी उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या। बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजीराजे छत्रपतींचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकरांची संघटना आणि आम आदमी पार्टी अशा सगळ्यांना सोबत घेऊन तिसऱ्या आघाडीची मोड बांधण्याचे प्रयत्न सुरू झाले। बच्चू कडूंनी सध्या महायुती सरकारला पाठिंबा दिलाय, मात्र महायुतीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेतही त्यांनी दिले। आम्ही शिंदे साहेबांसोबत एक अंतिम चर्चा करू आणि त्यांनी जर आमच्या मुद्द्याला दाद दिली नाही तर मग आम्ही वेगळा विचार करणार। ह्या सगळ्या आमच्या भेटीगाठी झाल्या, तेव्हा त्या चर्चा झाल्या आणि ती बातमी लीक झाली, म्हणजे ते बाहेर आली। पण सध्या आमची फक्त चर्चा होत आहे का आपण जर हे मुद्दे जर क्लिअर होत नसेल तर आपल्याला वेगळं लढावं लागेल। जनसामान्य आणि शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ही तिसरी आघाडी उभी राहते। या माध्यमातून शेतकऱ्यांची वोट बँक तयार करण्याचा निर्धार तुपकरांनी बोलून दाखवलाय। प्राथमिक चर्चा झाली, ते म्हणले तुमच्या डोक्यात काय? मला म्हणले, मी म्हटलं माझ्या डोक्यात असं आहे की शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करणारे जे छोटे छोटे घटक त्या पॉकेटमध्ये काम करतात त्या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि एक चांगला फ्रंट महाराष्ट्रामध्ये तिसरा आपण सगळ्यांनी मिळून उभा केला पाहिजे। ते म्हणले माझ्याही मनात तेच आहे। आणि त्यांचं छत्रपती संभाजी महाराजांशी त्यांचं बोलणं झालं, तेव्हा मी नव्हतो, माझं आणि बच्चू भाऊंचं बोलणं झालं। छोट्या छोट्या घटकांसाठी काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी जर एकत्रित आलं आणि शेतकऱ्यांची, शेतमजुरांची एक पॉलिटिकल वोट बँक आम्ही बांधली तर महाराष्ट्रातल्या निवडणुका शेती प्रश्नावर होतील आणि एक चांगला पर्याय महाराष्ट्राला आम्ही देऊ शकतो। बच्चू कडू, रविकांत तुपकर यांच्या सोबत संभाजीराजे छत्रपती आणि आम आदमी पार्टी ही तिसऱ्या आघाडीत सामील होणार असल्याचं समजतंय। ही आघाडी खरंच उभी राहिली तर काही मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीला चांगली टक्कर देऊ शकेल यात शंका नाही। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।